श्री स्वामी समर्थ. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधी दुसऱ्याला कारणीभूत समजू नका. कारण दिवा विझवायला नेहमी हवाच कारणीभूत नसते. कधी कधी त्या दिव्याचेही तेल कमी असते. तसे प्रत्येक वेळेला जर तुम्ही अपयशी झाला असाल तर कारण पुढचे नसून किंवा दुसरे कोणीही नसून कदाचित तुम्ही स्वतःच असाल. कदाचित तुमची मेहनत कमी पडली असेल. कदाचित तुम्ही कुठेतरी चुका केल्या असतील. जीवनामध्ये प्रेम करणारी माणसं हे गेल्यानंतर खूप त्रास होतात आणि जेव्हा ती आपल्या जीवनात असतात तेव्हा ते आपल्याला कळत सुद्धा नाही. नात्यांवर कधी भावनांचं ओझं देऊ नका. नाती मुक्त असू द्या, त्यांच्यावर निर्मळ प्रेम करा. या जगात आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला पूर्ण स्वातंत्र्य द्या. अगदी आपल्याबरोबर सुद्धा तसंच करा. नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्ही एखादी गोष्ट करू शकत असाल तर त्यात यश तुम्हाला मिळणार याकडे लक्ष ठेवा. खूप काही वाटूनही शब्दात न बोलता येणारी भावना नेहमी मनावर ओझं बनते. इच्छा असून व्यक्त होण्याची अभिनय सुद्धा जास्त अवघड होतो. आपल्यावर जीव असणारी माणसंही प्रत्येक स्थितीत कायम आपल्या सोबत असतात. बाकीचं फक्त गर्दीच असतं. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक ठिकाणी संकटे आहेत. संकटांचा सामना करायला शिका. आयुष्यामध्ये सराव हा तुम्हाला फार महत्त्वाचा आहे. कारण त्याच्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. सराव हा प्रत्येक गोष्टीचा केला तर यश हे मिळायला वेळ लागणार नाही. समुद्राचं पाणी ही खार आणि डोळ्यातलं पाणी सुद्धा समुद्राचंच पाणी. कितीही अफाट असलं तरी डोळ्यातलं पाणी इवलंसं खार. पाणी त्याहून जास्त वाहून नेतं. आपलंही आणि आपल्यासोबतचं नातंही. नाटक सुरू होण्या अगोदर आणि संपण्यानंतरच टाळ्या वाजवल्या जातात आणि खूप प्रेम व प्रतिसाद दिला जातो. माणसाच्या बाबतीतही तसंच असतं. जन्म अगोदर प्रेम, मृत्यूनंतर भरपूर प्रतिसाद दिला जातो. खरं तर मधल्या काळात त्यांना यांची जास्त गरज असते. अहंकार कोणाला चुकलेला नाही. त्याचे पण दोन चेहरे असतात. एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होते तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले तरी त्याच्याकडे जायचं म्हणजे प्रथम एक पाऊल पुढे टाकून प्रारंभ करावा व तसेच आपण आयुष्यात हळूहळू पुढे जाण्यास सुरुवात करावी. जो स्वामी भक्त आज या व्हिडिओला एक लाईक करेल, सोबत चॅनलला सबस्क्राईब करेल, त्याच्या जीवनात प्रत्येक आनंदाची बातमी त्याला नक्की मिळेल. एका गोष्टीवरती विश्वास ठेवा. तुम्हाला प्रत्येक आवडणारी गोष्ट मिळाली नसेल तर यात तुमचा काहीही दोष नाही किंवा कुठल्याही व्यक्तीचा किंवा देवाचा यात दोष नाही. प्रत्येक आवडलेली गोष्ट मिळेल हा नियतीचा नियमच नाही. जो तुमच्यासाठी योग्य असेल तेच तुम्हाला मिळणार. चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखावतात तेव्हा ते मोडत नाही, पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून निघून जातात. अत्यंत महागडी, न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे आपलं आयुष्य आहे. चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारांवर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावनाच आपल्याला सुंदर बनवतात. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. विश्वास ठेवा, संकटे लवकरच दूर होतील. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत आणि रिप्लाय याला द्यायला जर वेळ लागत असेल तर त्याच्या आयुष्यात तुमची किंमत काहीही उरलेली नाही. कारण प्रत्येकालाच वेळ नसतो. वेळ हा काढावा लागत असतो. वेळ हा काढल्यानंतरच निघत असतो हे मात्र नक्की. स्वामी बोलतात,
कुणीतरी खूप मस्त लिहिलंय, आयुष्यात कधी एखाद्याच्या सहवासाला कधी महत्त्व देऊ नका, कारण तो काही क्षणाचा असणार. त्याच्या देहाला कधी महत्त्व देऊ नका, कारण तो एक दिवस त्याचा राग नक्की होणार. महत्त्व द्यायचंच असेल तर त्याच्या भावनांना द्या, कारण त्या आपण जर समजल्या तर सदैव आपल्या सोबत असणार. देण्याची सवय लावून घेतली की येणं हे आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो, वेळ असो वा पैसा असो. ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते, तीच माणसे आपली असतात. बाकी फक्त जग आहे. शांत मन, एक शांत मन आपल्याला खूप काही देत असते, कारण एका शांत मनाची अमर्याद शक्ती ही तो व्यक्ती अनुभवू शकतो, जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाची शांतता भंग होऊ देत नाही. कारण एक शांत मन हे कधी हार मानत नाही, सहसा त्याचा प्रभाव हा होत नाही. म्हणून एक शांत योद्धा व्हा, जो कोणत्याही प्रसंगावर विजय मिळवेल. स्वामी बोलतात, एकच लक्षात ठेवायचं, आणि एक दिवस मरणार आहो, आणि तो दिवस कोणता आहे हे आपल्याला माहिती नाही. म्हणून होत आहे ते योग्य आहे, जवळ आहे त्यात समाधानी राहायचं, नको त्या गोष्टीची चिंता करायची नाही, आणि आयुष्यातून गेलेल्या माणसांचा विचार, वेळ आणि क्षण वाया घालवायचे नाहीत. जी माणसं सोबत आहेत आपल्याला त्यांनाच जपायचं, त्यांनाच प्रेम द्यायचं, आणि हाच क्षण शेवटचा आहे म्हणून आनंदात नेहमी जगायचं. 2 क्षण सुखाचे, 2 क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे. असंच चाललंय. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात मोकळे सोडतील, त्यांना तिथे सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे. असंच चालायचं. घडलं नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाला एक दिवस ठेवला आहे. देवाने त्या दिवसाची वाट पाहायची आणि आनंदाने जगायचं. स्वामी म्हणतात, लक्षात घ्या, गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्यावेळीच बोलून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं. कारण फुटलेल्या धरणाचं संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुराव्यापेक्षा जास्त मोठं असतं. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात जर काही चांगलं मिळवायचं असेल तर विश्वास हा स्वतःवरती ठेवा. ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते, तिथं स्पीड कमी करावा. इतकंच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा. एका वेळेला एकच साधना येते आणि एकच साधता येते, स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचं मन. मग आता ते तुम्हाला ठरवायचं आहे, तुम्हाला काय मिळवायचं आहे. आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्त्व आणि स्थान हृदयातील ठोक्यासारखं असतं, जे कधीही दिसत नाही, पण त्यांचं संपादन, त्यांचं अस्तित्व आपण सदैव जाणवत असतो. जीवनातील अशी माणसं कायम असतात आपल्यासोबत. गरजेपेक्षा जास्त मिळणं त्याला नशीब म्हणतात. सर्व काही असूनसुद्धा रडणं त्याला दुर्दैव म्हणतात. आणि थोडं कमी असून आनंद देता येणं त्यालाच तर खरं समाधान म्हणतात. एका वेळेला मोबाईलमधील फोटो डिलीट होऊ शकतात किंवा नंबर डिलीट होऊ शकतो, पण एखाद्याला लावलेला जीव, त्याबरोबर घालवलेला वेळ किंवा केलेले प्रेम कधी मनातून डिलीट होऊ शकणार नाही. जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने अधोगती, संवादाने प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांचा थट्ट करतात आणि यशस्वी लोकांचा विरोध करतात. कधीही देवदर्शनाला गेला तर रांगेतून जा, कारण चोरवाटा तर मूर्तीपर्यंत नेतात, देवापर्यंत नाही. स्वतःला मोठं व्हायचं असेल तर इतरांना पण मोठेपणा स्वीकारा. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. प्रयत्न करा आयुष्यातला प्रत्येक क्षण चांगल्याला चांगला घालवण्याचा, कारण आयुष्य राहत नाही, पण आठवणी ह्या नेहमी राहत असतात. हो आणि नाही हे 2 शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो आणि जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, तो आपल्याला कायम निघून जातो. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तो माणसाला माणसापासून वेगळं करतो.
स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असतो की कोणत्याही पासवर्डची गरज नाही. लोक आपोआप कनेक्ट होत जातात. प्रभाव चांगला असण्यापेक्षा आपला स्वभाव चांगला असणे गरजेचे आहे. आपल्या समोर जर वाईट माणूस येऊन जरी उभा राहिला तरी त्याच्यातले चांगले गुण तुम्ही घेतले पाहिजे. बाकी जे दुर्गुण आहेत त्यावर भगवंत लक्ष ठेवेल. तुम्ही फक्त त्यांना दुर्लक्ष करा. गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारं ठरतं. तोंडावर तिरस्कार करणारी लोक एक वेळ परवडतील, पण आपलेच दिखावा करणारे लोक डेंजर असतात. लक्षात घ्या, शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाण नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण. आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास हा कोणावर ठेवायचा. तोंडावर स्पष्ट बोलणारी माणसं काही वेळा इंजेक्शन सारखी असतात. थोडी कळ सोसावी लागते, पण त्याचा दीर्घकाळ फायदा होतो. लोकांच्या जवळ पैसा अडकला, जास्तीत जास्त आला की चांगले वाईट कळत नाही. नुसतं एखाद्याला त्रास किंवा डिवूंडायचं असतं. पण लक्षात ठेवा, जे पण तुम्ही करताय, कदाचित ज्यांना पण तुम्ही त्रास देताय त्यांच्यासाठी काही वेळ द्यायचा असतो. एकमेकांबद्दल अपेक्षा ठेवली आणि ती दुसऱ्याकडून पूर्ण नाही झाली तर खूप त्रास होतो. त्यापेक्षा कोणाकडून अपेक्षा न ठेवलेली चांगली. जीवन यांचे मस्त आहे जे कामात व्यस्त आहे. बाकी जे इतरांची निंदा व चेष्टा करण्यात व्यस्त आहे त्यांचे जीवन हे पूर्णपणे उद्ध्वस्त आहे. स्वामी सांगतात, प्रत्येक व्यक्तीनं कोणीतरी असं असतं ज्याच्यावर तो प्रेम करतो, पण प्रत्येकाचं प्रेम हे सक्सेस होत नाही. प्रत्येकाला वाटतं तो माझा, हा माझा. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देवाने जे ठरवलेले आहे ते नक्की होणार. जीवन म्हटलं तर सुंदर, म्हटलं तर वाईट आहे. मग त्याला सुंदर म्हणायचं की वाईट हे आपल्याला ठरवायचं आहे. जीवनाकडे बघण्याचा चष्मा हा आपल्याजवळ आहे. त्यात दुःख हे कन्फ्यूज होऊन मिळतं, तर सुख हे पूर्णपणे भरोसा ठेवून मिळतं. विश्वास तुमचा आहे, कोणत्यावर ठेवणार? माणूस आयुष्यभर आपलं कोण, परक कोण हे शोधतो. या शोधण्याच्या गोष्टीत त्याला एक गोष्ट नेहमी शोधायची राहून जातो, म्हणजे तो स्वतः कोण आहे. त्रासाने भरलेल्या खोक्यावर मी आनंद असं लिहितो आणि दुःख कन्फ्यूज होतं. येणाऱ्या प्रत्येक संकटांना एक छोटीशी छान स्माईल देतो आणि दुःख कन्फ्यूज होतं. म्हटलं तर प्रत्येक गोष्ट चांगली असते आणि नाही म्हटलं तर प्रत्येक गोष्ट वाईट असते. मनाने सुंदर असणाऱ्या व्यक्तींना आरशात बघण्याची गरज नसते. मेलेल्या पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवून बिल वाढवणाऱ्या औषधं आणि दुःख दवाखाने हे बरेच मिळतील, पण फक्त देवाचे नामस्मरण करून आपल्याला शेवटपर्यंत आपल्या श्वासावर आपली साथ देणारे देव फक्त स्वामी समर्थच मिळतील. असा पार्टनर प्रत्येक व्यक्तीला हवासा वाटतो, जो प्रत्येक वेळेला साथ देईल, योग्य उपदेश देईल. पण असा पार्टनर फक्त स्वामी असू शकतात. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवा. लोकांनी चांगले म्हणावे असे प्रत्येकाला वाटते, पण त्या गडबडीत आपण आपल्या मनाला काय हवं आहे याकडे दुर्लक्ष करतो. प्रत्यक्षात कसेही वागले तरी लोक नावे ठेवणार, मग आपण त्याप्रमाणे वागू का नये? भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते, चांगलं जगायला सुंदर विचार लागतात, भरपूर कष्ट करायला आपल्याला फक्त आत्मविश्वास लागतो. महाभारतात बाण जरी अर्जुनाचे असते तरी बाणांना दिशा ही श्रीकृष्णाची होती. महाभारत तर आजही घडते आणि तेही पूर्ण जगात. पण अर्जुन आणि कृष्ण नसलेल्या या नव्या महाभारतात दोन्ही बाजूंनी एकमेकांशी युद्ध हे कौरवच करत आहेत. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग त्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्यावर जळतं. जेव्हा तुमच्या चांगल्या गोष्टी, तुमची प्रगती, तुमचं कौतुक लोकांना सहन होत नाही, तेव्हा ती माणसं इतरांकडे तुमच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतात.
माझ्या स्वभावाला एखादा धागा नसेल तरी समजावे की आपण चांगले आहो. स्वामी बोलतात, पुढे जाणारा माणूस कधी कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधी पुढे स्वतः जात नाही. रुबाब हा जगण्यात असला पाहिजे, वागण्यात नाही. ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते आपला प्रवास एकट्याला करायचा आहे, तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो. धाडसाने चला आणि प्रयत्न करा. महत्त्व माणसाचं नसते तर त्याच्या स्वभावाचं असते. कोणी एका क्षणात मन जिंकून हृदयात स्थान निर्माण करते, तर कोणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा आपल्याला जागा मिळवू शकून देत नाही. स्वामी बोलतात, विश्वास हा आपला स्वतःवर आणि नजर आपली समोरच्या व्यक्तीवर असली पाहिजे. कोणी कितीही आपल्यासाठी षडयंत्र करू द्या, हमखास मार्ग हा सापडतोच. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाला अडचणी आहेत. त्या अडचणींचा सामना केल्याशिवाय त्याला यश मिळणार नाही. उन्हाळ्यात सूर्याला शिव्या देतात, हिवाळ्यात सूर्याची वाट पाहतात. एक गोष्ट लक्षात आली का? आपली किंमत तेव्हा असते जेव्हा लोकांना आपली गरज पडली. लक्षात ठेवा, गरज पडली की लोणी लावतात, गरज संपली की तेच लोक चुना लावतात. अरे यालाच तर समाज म्हणतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करून पुढे जाण्याची शक्ती फक्त आपल्यात आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. ते आपल्याला नक्की योग्य दिशेला नेतील. स्वामी समर्थ महाराजांवरती जर आपला विश्वास असेल तर प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की घडतील. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देत आहे. ज्या व्यक्तीचा स्वामी नामावर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची मदत हे स्वतः करत आहेत. आयुष्यात अनेक माणसांचा निर्णय हा कधीतरी चुकतो, तरी बऱ्याच लोकांचा निर्णय हा कधीतरी योग्य असतो. निर्णय हा आपल्यावर असतो. आपण कसा घेतो त्यानुसार तो चुकतो किंवा बरोबर होतो. जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे, कदाचित काही लोकांना त्या भांडणीपेक्षा नाती महत्त्वाची असतात. स्वामी सांगतात, चंद्र आता मावळायला लागलाय. आता प्रत्येक वेळेला संकटे ही वाढायला लागली. जेव्हा असं तुम्हाला वाटेल तेव्हा स्वामी नामावरती विश्वास ठेवून नामाचा जप करा. लोकांना तुमच्या यशाचे कौतुक कधी नसतेच. तुमच्या यशामुळे त्यांचा फायदा होणार असेल तर ते तुमचे कौतुक करतात. प्रत्येकाच्या आयुष्याच्या रशाचे सार्थत्य श्रीकृष्ण जर असते तर त्याला प्रत्येक वेळेला यश नक्की मिळालं असतं. परिवर्तनासाठी कायम तयार राहावं, कारण जीवन एकसारखा कधी राहत नाही. नवीन वर्ष 2025 सुद्धा असंच आहे. यामध्ये सुद्धा आज आपल्याला 5 ते 6 महिने निघून सुद्धा गेले आणि बऱ्याच लोकांना हे कळलं सुद्धा नसेल. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला सर्व आयतं मिळतं त्याला घमंड, अहंकार व गर्व होतो. पण ज्याने सगळं शून्यातून उभं केलंय, कष्टातून निर्माण केलंय, त्याला स्वतःच्या व दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव असते. स्वामी सांगतात, नियती ज्याप्रमाणे एखाद्याच्या आयुष्याला संपूर्णपणे अपूर्ण ठेवते त्याप्रमाणे कुणाचा सहवास त्याला न देते. त्यामुळे त्याला चांगलं काहीतरी मिळणार आहे याचा संकेत देत असते. लक्षात ठेवा, खरं बोलून मन दुखवलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यातील काही गोष्टीमध्ये कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुमच्या यशाला नक्की ते पुढे नेतात. स्वतःवर विश्वास जर असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ हे नक्की देत असतात. हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. स्वतःला सुधरवा, योग्य दिशेला प्रयत्न करा आणि आयुष्यात पूर्णपणे तुम्ही पुढे जाण्यासाठी सुरुवात करा. सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करतील. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा विश्वास असायला हवा. आज जर तुम्ही काही ठरवत असाल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामीनामावर विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असते.
संकटांना घाबरून पुढे जायचं असतं असं नाही, संकटांचा सामना करून पुढे जायचं असतं. संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून आपल्याला आयुष्यामध्ये योग्य दिशेला पुढे जायचं असतं. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. स्वामी बोलतात, आज कळून चुकलंय, या जगात आपलं कोणी नसतं. मनापासून जोडलेलं अनोळखी नातं आयुष्याच्या शेवटी परखच ठरत असतं. उपकार केल्यासारखी वागतात काही लोक, प्रत्येक नातं मतलबीपणाचं ठरतं. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपलेलं नातं एका गैरसमजामुळे धाग्यासारखं तोडलं जातं. कधी आपला समाज कुणी कुणाला शेवटी कुणाचं नसतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रीमंतांना नाव ठेवणारे शेवटी गरीबच राहतात. निरोगी आणि फिट लोकांना नाव ठेवणारे शेवटी आजारग्रस्तच असतात. रेकॉर्ड बनवणाऱ्या लोकांना नाव ठेवणारे आयुष्यात तसेच राहतात, ते काहीही करू शकत नाही. आणि यशस्वी लोकांना नाव ठेवणारे आयुष्यभर अपयशी राहतात, यश त्यांना कधी मिळतच नाही. एका गोष्टीची नेहमी काळजी घ्या की तुमच्यामुळे इतरांना त्रास हा व्हायला नको. खूप काही वाटूनही शब्दात न बोलता येणारी भावना नेहमी मनावर ओझं बनते. इच्छा असून सुद्धा न व्यक्त होण्याचा अभय हा आपल्याला आयुष्यात प्रत्येक वेळेला त्रास देतो. स्वामी सांगतात, आपल्या मनात वेगवेगळ्या भावना असतात, पण चेहऱ्यावर त्यांचा थाकपत्ता आणि आपल्याला त्राससुद्धा होत नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात जेव्हा स्वामी तुमची साथ देतील तेव्हा तुम्हाला नक्की मदत मिळते. जेव्हा स्वतः पैसे कमवायला लागलो तेव्हा लक्षात आलं की शौक तर आयुष्यात आपले नाही तर आपल्या घरच्यांचे पूर्ण करायचे असतात. आयुष्यात ज्या व्यक्तीची वृत्ती वागणूक आपण समजू शकत नाही अशा व्यक्तीपासून थोडंसं अंतर वाढवावे, कारण कधीकधी तो उत्तम पर्याय देतो पण कधीकधी फसवेल किंवा हे समजत नाही. हाताने आपल्याला प्रत्येक गोष्ट करता येतं, पण हे हात ज्याला नसतात त्याच्यासाठी काही गोष्टी अशक्य आहेत अशा नसतं, तो सुद्धा प्रत्येक गोष्ट करू शकतो. स्वामी सांगतात, बोलताना जरा जपून बोलावं, कधी शब्दात अर्थ बदलतात. चालताना जरूर जपून चालावं, कधीही रस्त्याचे घाट होतात. झुकताना जरी झुकून चालावं, कारण कधी कधी खंजीर खूप असतात. पाऊल टाकताना जरा जपून टाकावं, कारण कधी कधी रस्त्यात काटेसुद्धा असतात. आयुष्यात पुढे जाताना स्वतःवरती विश्वास ठेवून जावावा, कारण आयुष्यात संकटही बरेच असतात. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात सर्व काही चांगलं व्हावं, पण प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात तुमच्या मनाप्रमाणे आणि चांगलं होईल असं नक्की नसतं. स्वामी नेहमी म्हणतात, मी त्यांच्या सोबत आहे. जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतात आयुष्यात खूप पुढे जायला मिळेल. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून चला. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. देव हा जगात सगळ्यात मोठा बहुरूपी आहे. तो कधीही कुठेही कुठल्याही रूपात प्रगट होतो. मग स्वतःला नेहमी सांगा, देव हा आपल्या सोबत आहे. आपल्या नातेवाईकांचे सगळे परिपक्व नसतात, फक्त आपल्याला खूप वेळा मूर्ख बनवतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती साथ देईल असं नाही, काही वेळेला त्राससुद्धा देऊ शकतो. स्वामी म्हणतात, तुमचं भविष्य काय आहे हे तुम्हाला माहिती नाही, पण तुम्ही वर्तमानात काय करताय याने ते नक्की ठरू शकते. स्वतःवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होईल. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की मिळतील. स्वामी म्हणतात, जे तुम्हाला मिळवायचं आहे ते मिळवू शकता, फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. संकटे आहेत तर घाबरू नका, कारण त्याने आपल्याला यश हे नक्की मिळतं. संकटांचा सामना केल्यावर सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. ज्याला वाटतं की माझ्या आयुष्यात खूप संकटे आहेत, त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे मिळेल असे नाही. कदाचित काही गोष्टी ह्या आपल्याला थोड्या उशिरासुद्धा मिळू शकतात. फक्त स्वामीनामावरती विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे हे नक्की होईल. स्वामी सांगतात, काळजी करणे बंद करा, कारण आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा आणि पुढे चला.
संकटामध्ये फक्त स्वामी साथ देतील आणि स्वामीच आपल्याला मार्गदर्शन करतील. श्री स्वामी समर्थ नामावरती जर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक वेळेला यश हे नक्की तुम्हाला मिळणार. स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि पुढे प्रयत्न करत चला. स्वामी कायम तुमची मदत करतात. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. संकटांमध्ये फक्त स्वामी साथ देतील. फक्त स्वामीवरती तुमचा विश्वास असू द्या, कारण प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवतील आणि प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला पुढे नेतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास तर ठेवून बघा. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत नक्की करतात. स्वामी कायम म्हणतात, मी त्यांच्या सदैव सोबत आहे. जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतात संकटांचा सामना करून पुढे जाणे योग्य, पण त्यांचा सामना करून आयुष्यात जे मिळवायचं आहे ते मिळवणे हे सुद्धा योग्य आहे. संकटे आहेत आयुष्यात तर त्यांचा सामना करा. संकटांना घाबरून काहीही होणार नाही. संकटांना घाबरून आपण मागे जाऊ. जर पुढे जायचं असेल तर आपल्याला मेहनत करत राहावी लागते. स्वामी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतोय. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुमची मदत करतोय आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला नवीन दिशा दाखवत आहे. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो, परंतु सोन्याचा तसा उपयोग काय? तिजोरीपुरतं, शोभेपुरतं किंवा एखाद्या गरजेचं भागवणं, बस एवढंच ना. परंतु आपण आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावा. जिथं जावा तिथं सोनं करून टाकावं. उगवत्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. आज तुमचा जर दिवस चांगला गेला नसेल तर उद्याचाही खराब जाईल असे नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी बोलतात, स्वतःच्या विचारांप्रमाणे जगता येण्याचं स्वातंत्र्य म्हणजे क्रांती. स्वतःच्या कुटुंबातल्या माणसांचं प्रेमानं किंवा विचारानं बोलणं म्हणजे हा सुद्धा क्रांतीच होय. न मावळणारं दुःख नेहमी जीवघेणं असतं, कारण तुमच्या जीवाचं तेव्हा दुःखापेक्षा लहान झालेला असतो, तेव्हा आपण प्रत्येक वेळेला संकटात अडकतो. स्वामी सांगतात, कधी कधी समोरच्याच्या वागण्यातून असं वाटतं की नात्याची गरज फक्त आपल्याला आहे, त्याला नाही. प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहे, पण असे नाही. संकटे त्यांच्याच आयुष्यात आहेत जे त्यांचा सामना करायला घाबरत असतात. स्वामी म्हणतात, नवीन येतात, जुनी होतात, जुनी झालेली जातात. आपण दरवाजा उघडून ठेवायचा कायमचा. घरात आली की प्रेम, जाताना समाधानाने निरोप द्यायचा. लोकांच्या बाबतीत हे नियम पाळले की घराला आपण घर पण आणू शकतो. घरात फक्त रिकाम्या भिंती बघत बसणं हे योग्य आहे का? किंवा अचानक झालेल्या गर्दीत हसवून जाणं हे योग्य आहे का? दोघांची सवय असावी. शेवटी घर कोणाच्या मालकीचं नसतं. खिडकीतून येणारा प्रकाश सुद्धा रात्र झाली की निघून जातो. तसेच आपल्या घरातील पाहुणे सुद्धा असतात. जर आपण एकाच दिवशी 200 रुपयांचा माठ आणि 200 रुपयाचा बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते, कारण इतक्या लवकर माठ फुटेल अशी आपण त्याबद्दल अपेक्षा सुद्धा केली नव्हती. पण बुके जो संध्याकाळी कायमचा संपून जाणार आहे, तो संध्याकाळी खराब झाल्यानंतर सुकल्यानंतर सुद्धा आपल्याला काही वाटणार नाही, कारण आपण आपल्या मनाच्या तयारीने त्याला आणले होते की संध्याकाळी हा संपून जाणार. आयुष्यात काही गोष्टी होतात अशाच त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतात. निर्णय शक्ती योग्य असेल तर आपला निशाणा कधी चुकत नाही. संकटात मार्ग स्वामी नक्की दाखवतील. विश्वास फक्त स्वामीवरती ठेवा. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, त्यांचा सामना करायला तुम्ही भिवू नका. संकटांचा सामना करा आणि पुढे जा. तुम्हाला योग्य दिशेला स्वामींचा हात नक्की मिळेल. स्वामी सांगतात, संकट समयी जो स्वतःवरती विश्वास ठेवेल त्याला मार्ग मी स्वतः दाखवेल. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असणे गरजेचे आहे. नाव घ्या स्वामींचे, स्वामी साथ नक्की देतील. स्वामीवरती विश्वास ठेवा
मार्ग नक्की भेटेल. स्वामी समर्थ नामाचा जप करा. तुमच्या आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी राहणार नाही. स्वामी नामाने पुढे जा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी बोलतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. मी काल तुमच्या सोबत होतो, मी आज सुद्धा तुमच्या सोबत आहे आणि मी कायमच तुमच्या सोबत असणार आहे. फक्त आपल्याला स्वामीवरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वामी नामावर जर आपला विश्वास असेल तर आपल्याला कसल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. स्वामी नेहमी सांगतात, संकटात असाल तर श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, कारण प्रत्येक वेळेला तेच तुमची मदत करत असतील. विश्वास ठेवा, आयुष्यात संकटे आहेत. आयुष्यातील त्या संकटांचा सामना करणे हे आपल्या हातात आहे. संकटे खूप आहेत, त्यांना घाबरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य दिशेने योग्य रीतीने पुढे जा. संकटांमध्ये तुम्हाला मदत फक्त स्वामी करणार. तुम्हाला योग्य दिशेला मार्गदर्शन फक्त स्वामी दाखवणार. आता फक्त मेहनत करण्याची बाकी आहे, जी तुम्ही स्वतः करणार आहात. विश्वास असेल तर अशक्य देखील शक्य होते. स्वामी आपली मदत हे कायम करतात, मात्र आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास असणे हे गरजेचे आहे. स्वामी बोलतात, मी कायम तुमची मदत करतोय. आयुष्यात संकटे आहेत तुमच्या अपार, त्यात सुद्धा साथ देणार मी तुम्हाला बार बार. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा कायम आपल्यावर व्हावी आणि स्वामींनी कायमच आपली साथ द्यावी. असं जर तुम्हाला वाटत असेल तर स्वामी नामावरती विश्वास ठेवणे अतिशय गरजेचे आहे. स्वामी सांगतात, संकट समयी तुमची साथ मी स्वतः मदत करणं देत आहे. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. आजकाल संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. याचा अर्थ त्या संकटांना घाबरून पळून जायचंय का? नाही, तर स्वतःवरती विश्वास ठेवून त्या संकटांचा सामना करायचा. जे स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवतील त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी त्यांची प्रत्येक वेळेला साथ देतात. स्वामी बोलतात, ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप केला त्यांना काळजी करणे थांबवावे लागेल. प्रत्येकाला वाटतं संकटे माझ्या आयुष्यात आहेत. त्या संकटातून जर तुम्हाला पुढे निघायचं असेल तर स्वामी नामावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही जर कर्म वाईट असतील तर, आणि प्रत्येक गोष्ट चांगली व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही फक्त कर्म चांगले असतील तर. आपण कोणासाठी काहीही विचार न करता जर एखाद्याची मदत करत असेल तर आपल्याला मार्ग स्वामी नक्की दाखवतील. स्वामी सांगतात, संकटात असाल तर स्वामी नामाचा जप करा. संकटे अपार असतील तर श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामी नामावर विश्वास ठेवा. समर्पणाच्या भावनेने नातं जोडावं लागतं, तरच बांधिलकी जन्मते. समर्पण म्हणजे झुकणं नसतं, तर समर्पण म्हणजे एक निष्ठा असते. स्वामी नेहमी सांगतात, बांधिलकी म्हणजे एकमेकांची साथ देणे आणि सोबत राहणे होय. अनेकदा राग आला की आपण लगेच अबोला धरतो, पण त्यामुळे संवादांचे दरवाजे बंद होतात आणि परिस्थिती चिघळत जाते. पण सुसंवाद हा सगळ्या समस्यावरचा उत्तम उपाय आहे. म्हणून संवादाचे दरवाजे बंद होऊ देऊ नये याची काळजी घ्या. स्वार्थ अहंकार सोडला की प्रत्येक गोष्टीत निखळ आनंद आपल्याला शोधता येतो. प्रत्येक सकाळ वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी आणि प्रत्येकाचा संघर्ष हा वेगळा. म्हणून कोणासोबत तुलना करून आपले स्वास्थ्य खराब करू नका. स्वामी बोलतात, कमाईचा अर्थ फक्त धन कमवणे होत नाही, तर अनुभव, नाती, मान सन्मान, वागणूक आणि संस्कार या सर्व गोष्टी सुद्धा कमाईमध्ये मोजल्या जातात. संकट सुद्धा आपली ऐपत पाहून येतात. जेवढी तुमची कुवत तेवढंच तुमच्या वाटेला येतं, त्या पलीकडे काहीही नाही. जगाचं तत्व फार वेगळं आहे. जग चांगल्या माणसांचे विचार घेईलच असं नाही, पण एकदा फायदा नक्की घेतो. मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की शब्दातून संस्काराचा सुगंध दरवळतो.
मदतीचा रिचार्ज मारायला माणूस आपल्याकडे तेव्हा येतो जेव्हा आपल्याकडेही पुरेचं बॅलन्स असतं. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळा रुबाब येतो आणि हा रुबाब आपल्याला पुढे नेतो. जाणीवपूर्वक कोणी टाळलं असेल तर त्यांच्या नजरेत यायचं सोडून द्या आणि स्वतःला कामात इतके गुंतवून द्या की पुढे चालून त्यांना पश्चाताप झाला पाहिजे, या व्यक्तीला मी टाळायला नको होतं. स्वामी सांगतात, आयुष्यात लक्षात घ्या, प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याचा कोणताही व्यवस्थापन हा निसर्गाने करून ठेवलेला नाही. जीवनात डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूमागचं कारण हे फक्त वेळ असतं. स्वामी बोलतात, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात यशस्वी होता येतं. डीपी किंवा स्टेटसवर आला तर फोटो आकर्षक असावा असा आपण जेवढा विचार करतो तेवढा विचार एकदा करा. जर आपला एक छोटीशी स्माईल दिल्याने फोटो चांगला येत असेल आणि जर आपण त्याबद्दल शांतपणे विचार केला तर एक गोष्ट समजेल की आपण जर आयुष्यभर हसत राहिलो तर आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळू शकते. पडत्या आणि अडचणीच्या काळात ज्या माणसाने आपली सर्व स्वप्न, आशा, आकांक्षा बाजूला सावरून निस्वार्थपणे केलेले काम, त्याग, यासाठी त्यांना दिलेला वेळ, त्या वेळेची लागलेली मेहनत हे परत कधीही देता येत नाही. फक्त देता येते ते साथ. स्वामी सांगतात, साथ कुणी दिली तर कधीही सोडू नका. विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्ट चांगली होते. या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे, पण ती तुमच्या विचारांवरती अवलंबून असतं, दृष्टिकोनावरती अवलंबून असतं की तुम्ही त्या गोष्टीला कसे बोलणार आहात. तोंड कमी आणि डोकं जास्त चालवलं की अनेकदा गोष्टी सहज साध्य करता येतात. कुठलंही घरावं असं एखादं व्यसन नाही जे तुम्हाला चांगलं काही करू शकत असेल. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. सगळ्या धरून ठेवल्या की पसारा होतो, गोष्टीचा आणि आयुष्याचा सुद्धा. स्वामी बोलतात, सल्ल्याच्या 100 शब्दापेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजदार बनवते. लक्षात घ्या, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहे. आयुष्य संगतीनं फार महत्व आहे, कारण यश नेहमी चांगल्या विचारांतून येते आणि विचार व्यक्तीमधून येत असतात. स्वतःवर विश्वास असेल तर अशक्य असं काहीही नाही. लांब धागा व जीभ फक्त समस्याला निर्माण करतात. म्हणून धाग्याला गुंडाळून व जिभेला सांभाळून ठेवले तरच आपले जीवन हे सुखी होईल. जिथे आपण ठेच लागून पडतो तेथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची, मग ती पायाला असो किंवा मनाच्या असलेली ठेच असो. स्वामी सांगतात, सल्ल्याच्या 100 शब्दापेक्षा एखाद्याला मदतीचा एक हात फार मदतशीर ठरू शकतो. संकटात प्रत्येकाला साथ द्या. जमेल तर एखादा मदतीचा हात सुद्धा द्या आणि जर होतच असेल तर त्याला त्या संकटातून बाहेर निघण्याची हेल्प करा. स्वामी बोलतात, एखाद्याला केलेली मदत कधी वाया जात नसते. मदत हे नेहमी एखाद्याला केलेली असेल तर आपल्याला त्याचं उत्कृष्ट असं फळ मिळतं. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर 100 वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर ते खरं शेवट नसतो. तिच्याशी आपण युद्ध करून पुढे जाऊ शकतो. ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची कधी गरज पडत नाही आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही त्यांच्यासाठी काही वेगळं नाही. स्वामी बोलतात, संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. मौन व सीम ही जगातील सर्वात सामर्थ्यवान साधने आहे. आयुष्यात प्रत्येकाला काहीतरी चांगलं करायचं असतं, फक्त त्यासाठी विश्वास स्वतःवरती ठेवणं गरजेचं असतं. स्वामी सांगतात, संकटे ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्यांचा सामना करून पुढे जाणाराच खूप पुढे जाऊ शकतो. विश्वास ठेवा. स्वतःवरती जर विश्वास असेल ना तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होत असते. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. संकटे अपार असतील त्यांचा सामना करा,
संकटे हे कितीही असतील तरी त्यांचा सामना करून पुढे जाण्याची हिंमत ठेवा. आयुष्यात जर जिद्द आणि हिंमत असेल ना तर गोष्टी शक्य व्हायला वेळ लागत नाही. स्वामी सांगतात, प्रत्येकाची सकाळ ही वेगळी असते. थकलेल्या मनाची सर्व्हिसिंग करणारं हक्काचं एकमेव गॅरेज म्हणजे आपली एखाद्यासोबत असलेली मैत्री असते. मी निघालो सुखाच्या शोधात, वाटेत उभं असलेले दुःख मिळालं. मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. लक्षात घ्या, आयुष्यामध्ये कधीही सुंदरता असली की कुठल्याच गोष्टीचा अहंकार करू नये. आपला जर स्वभाव असला तर अहंकार हे आपल्याला सूट होत नाही, आणि जर आपण धनवान असू तर आपल्याला अहंकार हा आल्याशिवाय राहत नाही. पण तो सुद्धा जर आपण येण्यापासून थांबवला तर आपला एवढा शौर्यवान दुसरा कोणी नसणार. एकदा मनातून माणसे उतरली ना तर ती काय करतात, कुठे जातात आणि त्यांच्या आयुष्यात आता चाललंय तरी काय, या गोष्टीचा आपल्याला थोडा पण फरक पडत नसतो. ती बदलली तिथेच विषय संपला. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आनंद नक्की मिळतो, पण उद्या त्याची किंमत आपल्याला सुद्धा चुकवावी लागते. ऐकून घेतलेल्या खूप काही गोष्टी असतात ज्या आपल्या मनात घर करून असतात. जो तो ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आपल्याला बघतो आणि आपण उगाच काळीज, धडकन, आधारस्तंभ अशी त्याला नावे देतो. घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा, कारण जग एक बाजार आहे आणि या बाजारात फक्त घरी येताना दिल घेऊन या, एक हृदय घेऊन या, कारण घरी तुमचं कुटुंब आहे. स्वामी सांगतात, एक लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. संकटे ही प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. फक्त जो त्यांचा सामना करेल आणि पुढे जाईल तोच वापस येऊ शकतो. स्वामी कधीही सांगतात, आयुष्यात संकटे आहेत तर त्या संकटांचा सामना करा, कारण ते आपल्याला यशस्वी बनवत असतात. सामना केला तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे. संकटांमधून जर तुम्हाला पुढे निघायचंच असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण या जगात अशक्य असं काहीही नाही. स्वतःवर विश्वास असेल, स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करत असाल तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची अडचण किंवा चिंता सतावणार नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, अरे काळजी कशाला करतो, मी कायम तुझ्या सोबत आहे. तुझ्या वाईट काळात तुझी साथ मी स्वतः देत आहे. हा क्षण कदाचित तुझ्यासाठी वाईट असेल, पण घाबरू नको, मी तुझी साथ देतोय आणि हा वाईट क्षण तुझ्यासाठी चांगला करणार आहे. लोक सोन्याला घाबरून बघतात, चंदनाला उघडून लावतात. झीज ही नेहमी खजिन्याची होत असते, खऱ्या स्वतःची नाही. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, आजकाल जे करायचंय त्यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे. मार्ग चुकणं म्हणजे विशेष काही नसतं, परंतु मार्ग चुकला हे समजल्यानंतरही योग्य मार्गावर न येणं खूप घातक असतं. आजकाल संकटे हे प्रत्येकाला येतात. त्यांचा सामना करण्याची जिद्द ज्यांच्यात असते ते त्यांचं अस्तित्व निर्माण करतात. उपस्थिती जर विनाकारण अपमान देणारी असेल तर अनुपस्थिती राहणं हे शहाणपणाचं लक्षण असू शकतं. मन नाजूक असतं. आयुष्यात आलेल्या काही चुकीच्या माणसाला त्याला दगड बनवता येतं. थोडंसं वाकलं तर नक्की आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो. राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसापेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं चांगली असतात. रूप आणि रुपया यावर कधी गर्व करायचा नाही, कारण गरिबी आणि आजार कधी सांगून येत नाही. मीठ साखर जरी मित्र असले तरी ते वेगवेगळे असतात, कारण त्यांचा अर्थ तुम्हालाही माहीत आहे. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्याच्या समोर किती आकडे लिहायची हे ताकद तुमच्यात आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. जिवंत असताना मिळालेला एक खांदा मेल्यावर मिळणाऱ्या चाऱ्यापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. खात्री झाल्याशिवाय कोणत्याही विषयात पुढे जाऊ नका, कारण त्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. खंजीर पाठीत खुपसणाऱ्यांची एक अडचण असते, समोरून लढायची त्यांची लायकी नसते. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं, पण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठे थांबवायचं त्याच्यासाठी. प्रामाणिकपणे राहून यश मिळत नाही असं म्हणतात, पण प्रामाणिक राहणे हे सर्वात मोठे यश आहे. खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले. एकमेकात एखादी कमी असेल तर त्याला सांगणे आणि सुधारणे हे नेहमी योग्य असतं. खोट्यांच्या बैठकीत
खरं बोलून फससाल, त्यामुळे खोट्यांच्या बैठकीत बसणे टाळा. चांगल्या मनुष्याची पहिली आणि शेवटची ओळख ही असते की तो अशाही लोकांचा सन्मान करतो ज्यांच्याकडून त्याला ते मिळण्याची आशा सुद्धा नसते. एखादी जर स्त्री आयुष्यात प्रगती करत असेल तर तिच्या संघर्षाची चर्चा कमी आणि तिच्या चारित्र्याची चर्चा हे जास्त केली जाते. समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण समोरच्या व्यक्तीनं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगून तेवढंच देणे अवघड आहे. आयुष्यात कसाही असू द्या, स्वतःचा रुतबा हवा. पाठीवर कौतुकाची थाप देणारी परकी असतात, पण दुर्दैव असं की डोक्याला ताप देणारी मात्र ही नेहमी आपली असतात. आपली व्यक्ती जेवढी चांगली तेवढी घातक सुद्धा असतात.